नमस्कार. संक्रांती निमित्त खास अगोड लघुलेख हवे आहेत. खांद्यावर हात टाकणारे आणि सदैव गोड न बोलणारे मित्र. कालच पेपरात क्लासिफाईडमध्ये एक जाहिरात बघितली. हवे आहेत खांद्यावर हात टाकणारे आणि गोड न बोलणारे मित्र. आपुलकीने माझ्या खांद्यावर हात टाकून मलाही विश्वासाने आणि मोकळेपणाने त्यांच्या खांद्यावर हात टाकू देतील असे मित्र हवे आहेत. त्वरित संपर्क करा अमुक तमुक नंबरवर वगैरे. अर्थातच वरील जाहिरात काल्पनिक आहे, पण पेपरात नाही तरी डिजिटल मीडियाच्या या युगात त्याच मीडियामध्ये अशी जाहिरात देण्याची वेळ आली आहे एवढं मात्र खरं. लहानपणी शाळेत जाताना आणि परत येताना मित्र मित्र एकतर एकत्र चालत जात येत असू, मग काय एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालताना घर ते शाळा आणि शाळा ते घर हे अंतर मजेत पार व्हायचं. हल्लीच्या भाषेत हृदयात अंतर नव्हतं ना. कुणाच्या खोड्या काढ, गप्पा मार, याला चिडव त्याला भिजव, कुत्रा दिसला ओढ शेपटी, असं सगळं करण्यात मजेत जायचा वेळ. पुढे रुईयाला गेल्यावरही खांद्यावर हात टाकण्याची परंपरा सुरूच राहिली. आमचं कॉलेज सकाळचं आणि आम्ही जगप्रसिद्ध रुईया नाक्यावर असायचो. पार सूर्यास्त होऊन गेला तरी मग त्यात 4 वेळा शू करायला आत जायचं. परंपरा तीच. 2-4 मित्र खांद्यावर हात टाकून निघायचे. कुठे तर शू करायला. दोघेच असले तरी तिसरा म्हणायचा, थांब मी पण आलो. सध्या बघतो तर मित्र भेटले की हस्तांदोलन करतात आणि हग नावाची अर्धवट अशी बाजूने मिठी मारतात. ते योग्य हे अयोग्य असं मला काहीही म्हणायचं नाहीये, पण कुठेतरी आपुलकी थोडी कमी झाली असं वाटतं. एकतर आता आधी ठरवूनच भेटलं जातं. उत्स्फूर्त, आकस्मिक, सरप्राईज इत्यादी भेटी जवळजवळ अस्तंगत झाल्या आहेत. मीडियामुळे सतत किंवा अतिसंपर्कात असल्यामुळे असेल. विरहच नाही त्यामुळे ओढ कमी लागत असावी, किंवा मग अर्थातच नवीन युगाची शैली. जेबीमध्ये असतानाची एक गंमत आहे. मी बाहेरून माझ्या केबिनमध्ये आलो की माझ्या फोनवरचे व्हॉइस मेसेजेस स्पीकर फोनवर ऐकत असे. केबिनमध्ये कधी कोणी माझी सहकारी, सेक्रेटरी असे समोर बसलेले असत. त्यातच एखाद्या मित्राचा व्हॉइस मेसेज असला की तो फुल्या फुल्यांनी सुरू होत असे आणि माझी तारांबळ होते. पण इतकं मस्त वाटायचं मला की बघा मला असे मित्र आहेत. कुठेतरी एक सुप्त अभिमान. मी आता खरंच आधीच्या पिढीत मोडत असेन किंवा माझ्या पाहण्यात असे मित्र येत नसतील. जे काय असेल ते मात्र ही निकड प्रकर्षाने जाणवते. उद्या संक्रांत. एरवीही गोड गोड मेसेजेस सुरू असतात. उद्या तर त्यांचा महापूर येईल. तोंडावर गोड बोलणारे सगळेच झाले आहेत हल्ली आणि पाठीमागे दूषणं. यापेक्षा आपण भेटलो की भने बोलणं सुरू करणारा मित्र कधीही बरा. अगदी शाळेत असतानापासून ते खरोखरीच खांदा द्यायची वेळ येईपर्यंत खांद्यावर हात टाकणारे मित्र आपल्या जीवनात हवेत हे मात्र खरं. मिझो असाच एक खांद्यावर हात दिवस 2025. आजचा बोनस. संपूर्ण लघुलेख हा हल्लीच्या परिस्थितीचं माझं निरीक्षण आहे. माझ्या सुदैवाने मी याला अपवाद आहे. मला असे खांद्यावर हात टाकणारे आणि टाकू देणारे आणि सदैव गोड न बोलणारे मित्र आहेत. मित्रच काय मैत्रिणीही आहेत. मी सहज गुगल फोटोत गेलो आणि मला हवे तसे खांद्यावर हातवाले ढीकभर फोटो मिळाले. त्यातला एक फोटो बोनस म्हणून जोडत आहे. आपलाही असा एखादा फोटो अवश्य शेअर करा. नमस्कार.